हॅलो फ्रेंड्स, आज आपण आलो आहोत बॅस्टियन ॲट द टॉप या रेस्टॉरंटला. हे रेस्टॉरंट दादरला आहे. ॲक्ट्रेस शिल्पा शेट्टी यांचं हे रेस्टॉरंट आहे. इथे जाण्यासाठी तुम्हाला टेबल आधी बुक करावं लागतं. प्री बुकिंग मस्ट आहे. सो मी स्विगी थ्रू हे टेबल बुक केलेलं. आम्ही 3 जणं गेलेलो. 2000 पर पर्सन असा आपल्याला कवर चार्ज पे करावा लागतो बुकिंगच्या वेळी. त्यामुळे मी इथे 6000 रुपये पे केलेले आहेत. इथे टाईम स्लॉट असतो. 2 तासाचा टाईम स्लॉट तुम्ही कोणताही सिलेक्ट करू शकता. सो आम्ही 5 ते 7 हा टाईम स्लॉट घेतलेला. हा खूप फेमस टाईम स्लॉट आहे कारण यावेळी आपल्याला खूप सुंदर असा सनसेट दिसतो. इथल्या मेनूमध्ये तुम्हाला व्हेज, नॉनव्हेज, कॉकटेल्स, मॉकटेल्स सगळ्याच प्रकारचं ग्लोबली इन्स्पायर्ड असं कुझिन आहे. हा आहे त्यांचा ॲम्बियन्स. हा आहे मोठा बार एरिया. खूप मोठी सिटिंग अरेंजमेंट आहे. एकाच वेळी 500 लोक इथे आरामात बसून जेवू शकता. इंटिरियर याचं खूप छान आहे. रस्टिक आहे. बेसिकली एका गुफेमध्ये जसं आतून गुफा असते तसं हे इंटिरियर्स आहेत. खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. हॅलोवीन चालू आहे त्यामुळे हॅलोवीनचं डेकोरेशन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. खूप मोठा हा डायनिंग स्पेस आहे. संध्याकाळची वेळ आहे. संध्याकाळचे 5 ते 7 हा आमचा टाईम स्लॉट होता. दादर इथून आपल्याला छानपैकी दिसतं आहे आणि आपल्याला सनसेटसुद्धा इथून दिसणार आहे. दादरच्या कोहिनूर स्क्वेअरला 48 मजल्यावर 48th फ्लोअरवर हे हॉटेल आहे. सो ही संध्याकाळची वेळ आहे. दादरमध्ये अजून ट्रॅफिक चालू झाली नाही आहे. सो आम्हाला विंडो साईडचं टेबल मिळालेलं त्यामुळे हे छान आपल्याला रेकॉर्ड करता आलं. तिकडे दादर स्टेशन आहे आणि छान समुद्रापर्यंत अगदी सीलिंगपर्यंत आपल्याला हे सगळं दिसतं आहे. रेस्टॉरंटमध्ये एक रूफटॉप पूलसुद्धा आहे जो यावेळी बंद होता आम्ही ज्यावेळी विजिट केला तो. सो अशा प्रकारे आपल्याला छान हा पूर्ण सिटीचा पॅनोरॉमिक व्ह्यू मिळतो. 48 मजल्यावरनं सनसेटसुद्धा बघता येतो आपल्याला आणि रात्र झाल्यावर हा व्ह्यू तर अजूनच खूप सुंदर दिसतो. सो अशा प्रकारे आपल्याला मुंबई स्कायलाईन आणि सीलिंग दिसते, वर्ली सीलिंग. आता रात्र झालेली आहे. लाईट्स लागलेले आहेत. सो लाईट्समध्ये असे छानपैकी हे दादर झगमगतं आहे. तुम्ही बघू शकता. हा पूर्ण दादरचा परिसर आहे आणि लांब तिथे मुंबई स्कायलाईन आणि वर्ली सीलिंग दिसते आपल्याला. सो हा व्ह्यूसुद्धा बघायला लोक येतात. सो 5 to 7 टाईम हे आयडियल टाईम आहे. तुम्हाला दोन्ही म्हणजे संध्याकाळ आणि रात्र ह्या दोन्ही एन्जॉय करता येतं. सो आता रात्री लाईट्स लागलेल्या आहेत आणि आता हे रेस्टॉरंट आता असं दिसतं आहे. वेगवेगळ्या सिटिंग अरेंजमेंट्स आहेत. लाईट्स लागल्यावर हे रेस्टॉरंट्स खूपच छान दिसतं. हॅलोवीन चाललं आहे त्यामुळे सध्या भूतांचं डेकोरेशन इथे केलेलं आहे. तुम्हाला दिसू शकतात. बरीच भूतं इथे लटकताना दिसत असतील तुम्हाला व्हिडिओमध्ये. सो हे हॅलोवीनचं डेकोरेशन आहे. इथलं जेवण खूप टेस्टी आहे. आम्ही इथे मागवलेलं लिची सनसेट आणि पीच अँड वॉटरमेलन कूल दोन्ही खूप छान होतं. जेवण ऑर्डर दिल्यावर अगदी 5 मिनटात गरमागरम तुमच्या समोर येतं. हे ट्राय केलेलं आम्ही क्रिस्पी चिकन बाव. क्रिस्पी चिकन बाव हे सुद्धा खूप टेस्टी होतं. त्यानंतर आम्ही ट्राय केलं ॲनिमल प्रॉन्स. मोठे प्रॉन्स होते आणि एक वेगळ्या सॉसमध्ये टॉस केलेले. खूप छान लागले हे. व्हेरी टेस्टी. त्यानंतर आम्ही ट्राय केला फिश अँड चिप्स. ह्याच्यात स्नॅपर फिश होता तो फ्राय केलेला आणि चिप्स आणि एका डिपबरोबर सर्व केलेला. खूप छान. हे तिन्ही स्टार्टर्स खूप छान होते. त्यानंतर आम्ही ट्राय केलेलं किमची फ्राईड राईस विथ चिकन. रात्री झालेली त्यामुळे लाईट्स डिम होत्या. फोटो काढता आला नाही मला त्याचा. सो ते सुद्धा आम्ही एक ट्राय केलेलं. सो जेवण खूप सुंदर आहे. नक्की ट्राय करा. तुमच्या माहितीसाठी मी इथे बिलसुद्धा शेअर केलेलं आहे. टोटल बिल झालेलं आमचं 6095. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता फूड आयटम स्टार्ट होत आहेत. बेसिक प्राईस आहे ती 750 रुपयापासूनच्या पुढे हे फूड आयटम्स आहेत. 6000 आधीच भरले होते आम्ही बुकिंगच्या वेळी त्यामुळे आता फक्त 95 रुपीज भरावे लागले. ॲम्बियन्स खूप छान आहे. ऑर्डर दिल्यावर जेवणसुद्धा अगदी 5 मिनटात गरमागरम तुमच्या टेबलवर येतं. स्टाफसुद्धा खूप चांगला आहे. वरनं व्ह्यूसुद्धा खूप छान आहे. सो नक्की ट्राय करा बॅस्टियन रेस्टॉरंट दादर.